एकेकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वैकुंठात बसून विश्राम करत असताना एक म्हातारे कासव रडत रडत तिथे पोहोचते. हे माता लक्ष्मी, तुझी आणि म्हाताऱ्या कासवाची ही कथा ऐकणाऱ्यांना इतकी धनसंपत्ती दे की ते त्यांच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करतील आणि कायम तुझा वास त्यांच्या घरात राहू देत. भगवान विष्णू म्हणतात, ही जुन्या काळाची गोष्ट फक्त ऐकल्याने रुसलेली लक्ष्मी पुन्हा येईल आणि मनोइच्छित फळ देईल. ही कथा खऱ्या मनाने ऐकल्याने माता लक्ष्मी कधीही घर सोडून निघून जात नाही, तर उलट घरात लाखो पटीने धनसंपत्ती वाढवते. म्हाताऱ्या कासवाची ही कथा तुझ्या डोळ्यात पाणी आणेल, पण तुझ्या दुःखी भाग्यात असा चमत्कार करेल की तुला कशाचीच कमी पडणार नाही. माता लक्ष्मीची ही पौराणिक कथा ऐकल्याने घरातील वास्तुदोष, वाईट शक्ती, 7 पिढ्यांची गरिबी, कर्ज, मोठे रोग, आजार वाऱ्यासारखे पळून जातात. कथेला सुरुवात करण्यापूर्वी माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या लक्ष्मी मातेला प्रणाम असो अशी कमेंट करा, कारण हे वाक्य माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहे. आणि आजची ही माता लक्ष्मीची आणि म्हाताऱ्या कासवाची पवित्र कथा 3 भक्तांना शेअर करा. बघा, माता लक्ष्मी तुम्हाला इतकी धनसंपत्ती देईल की तुम्हाला मागायला काहीच उरणार नाही. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. एकेकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वैकुंठात बसून विश्राम करत असताना एक म्हातारे कासव रडत रडत तिथे पोहोचते. तेव्हा भगवान विष्णूंना त्या म्हाताऱ्या कासवाची दया येते आणि ते त्या कासवाला विचारतात, अरे बाळा, काय झालं? आज तुझ्या डोळ्यात अश्रू? तेव्हा ते म्हातारे कासव भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रणाम करते आणि म्हणते, हे माता लक्ष्मी आणि हे भगवान विष्णू, तुम्हाला तर सर्वच माहीत आहे. तरीही मी एका भक्ताची अडचण घेऊन तुमच्याकडे आलो आहे. एक भक्त आहे जो पूर्वी खूप श्रीमंत होता. त्याच्या हातात लक्ष्मी येत होती, पण अचानक काय झालं कुणास ठाऊक, तो अचानक श्रीमंतीवरून गरिबीवर येऊन पोचला आहे. त्याने पूर्वी चांगली कर्मे देखील केली होती. तो मनाने खूप चांगला आणि दयाळू आहे, पण अचानक त्याच्यावर माता लक्ष्मी का रुसली कुणास ठाऊक. इतका श्रीमंत माणूस गरीब कसा काय झाला हेच मला समजत नाही. इतकी गरिबी कोणत्या कारणामुळे त्याच्यावर आली असेल? आता तो इतका गरीब झाला आहे की तो त्याच्या 2 वेळेच्या जेवणाचीही सोय करू शकत नाही. हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, मला या भक्ताची अवस्था बघवत नाही आणि म्हणूनच मी आज तुमच्याकडे येऊन पोहोचलो आहे. काय केल्याने देवी लक्ष्मी कायम मनुष्याच्या घरात वास करत राहील? कोणत्या कारणामुळे देवी लक्ष्मी रागावते? कृपया यावर मला तुम्ही उपाय सांगितल्याशिवाय मी इथून निघून जाणारच नाही. कासवाचे सर्व बोलणे शांतपणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे कासव महाराज, तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. देवी लक्ष्मीमुळेच माणसाच्या घरात समृद्धी वास करते आणि जेव्हा देवी लक्ष्मी घर सोडते तेव्हा त्या घरात फक्त गरिबीच वास करते. या विषयावर एक प्राचीन इतिहास सांगितला आहे जो मी तुम्हाला सांगेन. जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्या घरात देवी लक्ष्मीसह सर्व चांगल्या गोष्टींचा वास असतो. म्हणूनच तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे आणि ती संपूर्ण पृथ्वीवर पसरवली पाहिजे. मग म्हातारे कासव म्हणते, हे प्रभू, कृपया मला ती गोष्ट सांगा. तुमच्याकडून ही कहाणी ऐकणे म्हणजे माझे भाग्यच आहे. मी ही कथा संपूर्णपणे ऐकेन
आणि संपूर्ण पृथ्वीवरील लोकांमध्ये ती पसरवेन. भगवान विष्णू कासवाला म्हणतात, सत्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला देव कधीही सोडत नाही. आज मी तुम्हाला राजा हर्षवर्धनची कहाणी सांगेन, ज्याने देवी लक्ष्मीचा त्याग केला आणि गरिबी स्वीकारली. त्रेतायुगात भारतातील विशाल आणि समृद्ध कुंतल प्रदेशावर सत्यवादी आणि सदाचारी राजा हर्षवर्धन यांचे राज्य होते. महाराजा हर्षवर्धन हे त्यांच्या सत्यतेसाठी, दानधर्मासाठी आणि धर्माचे पालन करण्यासाठी दूरवर प्रसिद्ध होते. त्यांचे मन मोठे होते आणि त्यांच्या मते त्यांच्या लोकांचे कल्याण करणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि आनंदी होती, कारण महाराजांचे एकच ध्येय होते, धर्म आणि न्यायाने लोकांची सेवा करणे. महाराजा हर्षवर्धन यांचा राजवाडा असाधारणपणे भव्य आणि दिव्य होता. हा राजवाडा कुंतल प्रदेशातील सर्वात उंच टेकडीवर होता, जिथून संपूर्ण शहराचे आणि हिरव्यागार शेतांचे दृश्य स्पष्ट दिसत होते. राजवाड्याभोवती एक उंच भिंत होती, जी राजवाड्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आली होती. त्या भिंतीचे दरवाजे सोन्या चांदीने मढवलेले होते. त्यावर उत्कृष्ट कोरीव काम आणि चित्रे होती. राजवाड्यात प्रवेश करताच सोनेरी खांबाची एक लांब रांग दिसत असे. प्रत्येक खांबावर मौल्यवान रत्ने जडवलेली होती, जी सूर्याच्या किरणांमध्ये चमकत होती. या खांबावर प्राचीन काळातील कथा अद्वितीय शिल्पांमध्ये कोरलेल्या होत्या. राजवाड्याचा फरशी भाग निळ्या, हिरव्या आणि लाल रंगांच्या दुर्मिळ दगडांनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे राजवाड्याची चमक आणखी वाढली. राजवाड्याच्या छतावरील चमकदार सोन्याची पाने आणि रत्ने यामुळे ते स्वर्गातील जागेसारखे दिसत होते. राजवाड्याच्या मध्यभागी राजा हर्षवर्धन यांचे सिंहासन होते, जे स्वतःच एक अद्वितीय निर्मिती होती. हे सिंहासन शुद्ध सोन्याने बनलेले होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सिंहाच्या आकृत्या कोरलेल्या होत्या. महाराजांचे सिंहासन रेशमी गाद्यांनी सजवलेले होते आणि त्यांच्या मागील बाजूस अतिशय मौल्यवान माणिक आणि पासू जडवलेले होते. सिंहासनाच्या वर रत्नजडित झालरांनी सजवलेली एक मोठी छत्री होती, ज्यावर सोनारांनी सूर्य आणि चंद्राच्या प्रतिमा कोरल्या होत्या. राजवाड्याभोवती हिरवीगार बाग होती, ज्यात सुंदर फुले उमलत होती. या बागांच्या मध्यभागी एक मोठे तळे होते, ज्याच्या पाण्यात सोनेरी मासे तरंगत होते. राजवाड्याभोवती पसरलेल्या या बागांमध्ये दैवी सुगंधाने भरलेली फुले आणि दुर्मिळ वनस्पती होत्या. जेव्हा राजा हर्षवर्धन त्यांच्या खोलीतून बाहेर आले, तेव्हा मोर, हंस आणि रंगीबिरंगी पक्ष्यांच्या मधुर आवाजाने त्यांचे स्वागत झाले. राजवाड्यातील महाराजांच्या दरबाराच्या खोलीची सजावटही विलक्षण होती. येथे राजा आपल्या प्रजेच्या समस्या सोडवत असे. या खोलीच्या भिंतींवर वेद आणि धर्मग्रंथांचे श्लोक लिहिलेले होते आणि राजवाड्यातील पंडित ते श्लोक महाराजांना गाऊन सुनवत असत, जेणेकरून त्यांचे निर्णय नेहमीच धर्मावर आधारित होत असत. महाराजा हर्षवर्धन यांच्या महानतेचे आणि दयाळू स्वभावाचे उदाहरण संपूर्ण कुंतल प्रदेशात प्रसिद्ध होते. तो असा राजा होता जो केवळ आपल्या प्रजेचेच रक्षण करत नव्हता, न्यायाचेच पालन करत नव्हता, तर त्यांच्या सुखदुःखातही सहभागी होत होता. महाराजा हर्षवर्धन यांनी एक अनोखी प्रतिज्ञा घेतली होती. यावरून त्यांच्या उदारतेचा पुरावा मिळाला होता. जर कोणत्याही सामान्य माणसाचा माल बाजारात विकला गेला नाही, तर तो माल तो स्वतः खरेदी करायचा, जेणेकरून कोणताही व्यापारी किंवा कारागीर रिकाम्या हाताने घरी परतणार नाही. या प्रतिज्ञेतून त्यांचे आपल्या लोकांप्रती असलेले अपार प्रेम आणि भक्ती दिसून यायची. जसजशी संध्याकाळची वेळ व्हायची, बाजारातील गर्दी कमी व्हायची आणि लोक आपल्या घरी हळूहळू परतू लागायचे, तसतसे महाराजांचे नोकर शहरात फिरायला जायचे. त्यांचे लक्ष अशा लोकांवर होते
जे काही कारणास्तव त्यांचा माल विकू शकले नाहीत. मग तो गरीब शेतकरी असो, जो आपल्या कष्टाने आणलेले धान्य विकू शकत नव्हता, किंवा स्वतःच्या हातांनी बनवलेले कपडे विणण्याचा प्रयत्न करणारा विणकर असो, किंवा इतर वस्तू विकण्यासाठी आलेला छोटा दुकानदार असो, महाराजांच्या सर्व नोकरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात राजाचे आदेश होते, जे अत्यंत संवेदनशीलतेने आणि आदराने पाळले जात होते. जेव्हा जेव्हा तो एखाद्याला आपले सामान घेऊन काळजीत बसलेले पाहत असे, तेव्हा तो थेट त्याच्याकडे जायचा आणि त्याच्या समस्या ऐकून घ्यायचा. नोकर नम्रपणे विचारायचे, भाऊ, तुम्ही इथे विकण्यासाठी आणलेल्या अन्नाची, कपड्यांची आणि इतर वस्तूंची किंमत किती आहे? आणि त्या व्यक्तीने कोणतीही किंमत सांगितली तरी नोकर ती वस्तू योग्य किमतीत खरेदी करत, जेणेकरून त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्याचे मनोबल उंच राहील. हे सर्व महाराजांच्या आदेशावरून घडले, पण ते अशा प्रकारे केले गेले की कोणालाही ते दान आहे असे वाटले नाही, तर ते राजाचे एक प्रकारचे समर्थन आणि सहकार्य होते, जे त्याच्या प्रजेवरील प्रेमाचे प्रतिबिंब होते. आणि त्यांच्या हृदयात केवळ कृतज्ञताच जागृत झाली नाही, तर महाराजांबद्दल अपार आदर देखील निर्माण झाला. राजाच्या या दयाळूपणामुळे आणि उदारतेमुळे त्यांच्या राज्यात कोणीही उपाशी, तहानलेले किंवा दुःखी राहत नसायचे. हा केवळ राजाचा आदेश नव्हता, तर त्याच्या आत्म्याचा आवाहन होता की त्याच्या राज्यात कोणालाही कोणत्याही अडचणी येऊ नयेत. महाराजांच्या या धोरणामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांनाच आधार मिळाला नाही, तर त्यांच्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाबद्दल समाधान आणि आदर वाटेल याची खात्री महाराज देत होते. महाराजा हर्षवर्धन, त्यांचा दयाळूपणा आणि सत्यतेची कीर्ती तिन्ही लोकात पसरू लागली होती. त्यांच्या नीतिमान राजाची बातमी स्वर्गातील देवांपर्यंत पोहोचली. जेव्हा त्यांच्या उदारतेची आणि त्यांच्या प्रजेप्रती असलेल्या अफाट सेवेची बातमी धर्मराज यमराज यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली. तो असा विचार करू लागला की कोणत्याही व्यक्तीची खरी महानता आणि ससोटी तेव्हाच मोजता येते जेव्हा तो कठीण परीक्षांमधून जातो. राजा हर्षवर्धन यांच्याबद्दल आपण जे ऐकले आहे त्याची सत्यता त्याची वैयक्तिक परीक्षा झाल्यावरच कळेल. धर्मराजाने लगेचच एक योजना आखली की तो स्वतः ब्राह्मणाचा वेश घेऊन राजा हर्षवर्धनच्या शहरात जाईल आणि त्याच्या उदारतेची परीक्षा घेईल. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की राजा फक्त सामान्यच वस्तू खरेदी करतो की कठीण आणि अनपेक्षित परिस्थितीतही तो समान उदारता आणि धर्म दाखवतो का. धर्मराजाने ब्राह्मणाचे रूप धारण केले. त्याचा पोशाख अगदी साधा आणि गरिबांच्या पोशाखासारखा होता. तो त्याच्यासोबत एक जुनी आणि तुटलेली पेटी घेऊन गेला, जी फक्त कचऱ्याने भरलेली होती. पेटीमध्ये फाटलेले कपडे, तुटलेली मातीची भांडी, धूळ अशा गोष्टींनी भरलेली होती. हे सर्व गरिबीचे प्रतीक होते, ज्यामुळे कोणीही ते खरेदी करण्याचा विचारही करू शकत नव्हते. धर्मराजने ठरवले की तो ही पेटी विकण्याच्या बहाण्याने राजाच्या उदारतेची परीक्षा घेईल. ब्राह्मणाच्या वेशात धर्मराज त्या पेटीसह राजा हर्षवर्धनच्या शहरात पोहोचला. शहरात प्रवेश करताच तो थेट मुख्य बाजारपेठाकडे गेला. त्याने त्याची पेटी एका कोपऱ्यात ठेवली, त्या ठिकाणच्या चमकीपासून दूर, आणि तो एका ठिकाणी शांतपणे बसला. दिवस पुढे सरकत होता आणि शहरातील व्यापारी त्यांच्या दुकानांमध्ये व्यस्त होते. बाजारात फक्त धान्य, कपडे आणि इतर वस्तूंची हालचाल होती, पण धर्मराज त्या तुटलेल्या पेटीसह ब्राह्मणाच्या रूपात शांतपणे बसून राहिला होता. धर्मराजने विचार केला, पाहूया, जेव्हा कोणीही ही पेटी खरेदी करत नाही, तेव्हा महाराजा हर्षवर्धन यांचे सेवक ही परिस्थिती समजून घेतील का आणि ते खरोखर मला मदत करतील का, तेच मला पाहायचे आहे. धर्मराज दिवसभर बाजारात वाट पाहत होता. लोक येत होते, जात होते, पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. जवळून जाणारे लोक त्या ब्राह्मणाकडे विचित्र नजरेने पाहत होते
आणि विचार करत होते, हा काय विकत आहे? हा फक्त कचरा आहे, घाण आहे. हे कोण खरेदी करेल? धर्मराजचा संयम तरीही सुटला नाही. तो दिवसभर त्याच जागी बसून राहिला आणि त्याची परीक्षा यशस्वी करण्यासाठी धीट राहिला. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते किंवा त्याची पेटी विकत घेण्याचा प्रयत्नही करत नव्हते. संध्याकाळ जवळ येऊ लागली आणि बाजारातील चैतन्य कमी होऊ लागले. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करायला सुरुवात केली आणि लोक हळूहळू आपापल्या घरी परतू लागले. तरीही धर्मराज महाराजा हर्षवर्धन यांचे सेवक काय करतात हे पाहण्यासाठी ते ब्राह्मण त्याच ठिकाणी बसून राहिले. संध्याकाळची वेळ होताच महाराजांचे नोकर बाजारात आले. त्यांनी पाहिले की एक ब्राह्मण अजूनही बाजारात त्याचा डब्बा घेऊन बसला होता. महाराजा हर्षवर्धन यांचे वचन नोकरांना माहीत होते की कोणताही व्यापारी रिकाम्या हाताने घरी परतणार नाही. म्हणून तो ताबडतोब त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्यांनी विचारले, हे ब्राह्मण महाराज, तुम्ही या शहरात नवीन दिसत आहात. काय झालं? तुमचं सामान कुणी विकत घेतलं नाही का? तू तुझ्या या डब्यात काय आणलं आहेस? महाराजांच्या आज्ञेनुसार आम्ही तुमचे हे सामान खरेदी करण्यासाठी आलो आहोत. कृपया आम्हाला सांगा, तुमच्या या पेटीत काय आहे? तेव्हा तो धर्मराज बोलू लागला, या पेटीत काही जुन्या निरुपयोगी वस्तू, कचरा आणि माती आहे जी मी विकायला आलो आहे. पण मी दिवसभर इथे थांबलो, पण ते कोणीही विकत घेण्यासाठी माझ्याकडे आले नाही. नोकरांनी पाहिले की ही पेटी प्रत्यक्षात फक्त आणि फक्त कचऱ्याने भरलेली होती, पण त्याला महाराजा हर्षवर्धन यांचे आदेश पाळावे लागणार होते. नोकर म्हणाला, आमच्या महाराजांनी वचन दिले आहे की या शहरातून कोणीही रिकाम्या हाताने परतणार नाही. तुमच्या पेटीमध्ये कचरा असो किंवा सोने, आम्ही ते योग्य किमतीत खरेदी करू. या पेटीची किंमत काय आहे ते सांगा. मग ब्राह्मणाच्या वेशात असलेले धर्मराज म्हणतात, हे महाराज, माझ्या या पेटीत ठेवलेल्या पैशाची किंमत 1000 सोन्याची नाणी आहेत. त्या ब्राह्मणाचे असे विचित्र शब्द ऐकून ते सर्व सैनिक हसायला लागले आणि मग ते त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझी पेटी तर कचऱ्याने भरलेली आहे, ती कोण घेणार? त्याची किंमत 1 पैशाचीही नाही. मग तो ब्राह्मण म्हणाला, नोकरांनो, जर कोणी ते घेतले नाही तर ते मी माझ्या घरी परत घेऊन जाईन. मी ऐकलं आहे की तुमचे महाराज इथून कोणत्याही व्यापाऱ्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही. ते त्यांचे सर्व सामान खरेदी करतात. तेव्हा त्यातील एक सेवक म्हणतो, हे ब्राह्मण, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. आमचे महाराज कोणत्याही व्यापाऱ्याला खाली हात पाठवत नाहीत. त्यांचा सर्व माल खरेदी करतात. म्हणूनच तुम्ही थोडा वेळ थांबा. आम्ही आत्ताच महाराजांकडे जाऊन येतो. मग त्या सेवकांपैकी एक नोकर राजा हर्षवर्धनकडे जातो आणि त्यांना म्हणतो, हे राजा, आपल्या शहरातील बाजारात एक ब्राह्मण आला आहे. तो खूप विचित्र आहे. तो कचऱ्याने भरलेली एक पेटी घेऊन आला आहे. तो म्हणत आहे की त्याची किंमत 1000 सोन्याची नाणी आहेत. मग राजा म्हणाला, सैनिकांनो, जा आणि त्याच्या मालाची शक्य तितकी कमीत कमी किंमत देऊन त्याचा माल विकत घ्या. त्याला त्याचा माल घेऊन परत जाऊ देऊ नका, नाहीतर माझा शब्द मोडला जाईल. मग राजाचे सेवक त्या ब्राह्मणाकडे जातात आणि म्हणतात, हे ब्राह्मण, तुमच्या या पेटीच्या किमतीत आम्ही तुम्हाला 200 सोन्याची नाणी देत आहोत. इतकी नाणी घ्या आणि आनंदाने तुमच्या घरी जा. पण तो ब्राह्मण म्हणाला, सैनिकांनो, मी 1000 सोन्याच्या नाण्यांपेक्षा कमी 1 पैसाही घेणार नाही. जर तुम्हाला माझा माल खरेदी करायचा असेल तर खरेदी करा, नाहीतर मी माझा माल घेऊन परत जातो. मग राजाचे सेवक म्हणाले, हे ब्राह्मण, ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला या पेटीच्या बदल्यात 500 नाणी देतो. एवढी किंमत तुमच्यासाठी चांगली असेल. पण तरीही ब्राह्मण राजी झाला नाही आणि त्याने 1000 सोन्याच्या नाण्यांचा आग्रह धरला आणि म्हणाला, जर तुम्हाला माझे सामान घ्यायचे असेल तर ते घ्या, नाहीतर मी निघालो आहे. मग पुन्हा तो सैनिक राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो, हे महाराज,
आम्ही त्या ब्राह्मणाला 500 नाणी देण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही तो सहमत होत नाही. त्याची पेटी कचरा आणि गरिबीने भरलेली आहे, पण तरीही तो 1000 नाणी मागत आहे. हे महाराज, तुम्ही त्याचा कचरा 1000 नाण्यांना विकत घेऊ नका. यावर महाराजा हर्षवर्धन म्हणतात, हे सैनिकांनो, ही माझी सत्याची शपथ आहे. मी माझ्या राज्यातून कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ शकत नाही. आम्ही कधीही सत्य सोडणार नाही. म्हणून तुम्ही सर्वजण जा आणि त्या ब्राह्मणाच्या वस्तू तो मागत असलेल्या किमतीत खरेदी करा. असे करण्यास अजिबात संकोच करू नका. मग ते सैनिक ब्राह्मणाकडे परतले. त्यांनी त्या ब्राह्मणाला 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्याची दारिद्र्याने भरलेली पेटी विकत घेतली. त्या ब्राह्मणाने नाणी घेतली आणि तो तेथून निघून गेला. मग राजाने आपल्या सैनिकांना ती पेटी राजवाड्यात ठेवण्यास सांगितली आणि सैनिक त्या पेटीसह राजवाड्यात गेले. जेव्हा महाराजांनी ती पेटी पाहिली तेव्हा खरोखर ती पेटी दारिद्र्याने आणि गरिबीने भरलेली होती. महाराजांनी त्या सैनिकांना सांगून ती पेटी महालाच्या आतमध्ये ठेवायला सांगितली आणि शिपाई ती पेटी घेऊन राजमहालाच्या आतमध्ये. मग हळूहळू संध्याकाळ झाली. महाराज हर्षवर्धन त्यांच्या राजवाड्याबाहेर काही विचारात हरवले होते. तेव्हा चंद्रप्रकाश कुंतल प्रदेशाच्या आकाशात आपली शीतलता पसरवत होता आणि त्याची किरणं राजवाड्याच्या भिंतीवर सोन्याचे तेज पसरवत होते. तेव्हा राजवाड्याच्या दारातून एक अद्वितीय आणि दिव्य सौंदर्याची स्त्री बाहेर आली. ती स्त्री खूप आकर्षक आणि दिव्य होती. तिचे 4 हात होते आणि प्रत्येक हातात सुंदर कमळाची फुले शोभत होती. तिच्या चेहऱ्यावर खोल शांती आणि सौम्यता होती आणि तिने विविध प्रकारचे मौल्यवान दागिने घातले होते. त्यांच्या तेजामुळे रात्रीचा अंधारही फिका पडला होता. तिची उपस्थिती इतकी दिव्य होती की जणू काही देवी स्वतः स्वर्गातून अवतरली आहे असे वाटत होते. महाराज हर्षवर्धन यांनी त्या अद्वितीय सुंदर स्त्रीला पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी हात जोडून त्या स्त्रीला सभ्य स्वरात विचारले, हे देवी, तू कोण आहेस? रात्रीच्या या वेळी तुझ्या आगमनाचे कारण काय आहे? तू कुठून येत आहेस आणि कुठे जाण्याचा विचार करत आहेस? महाराजांचे असे सभ्यतेने भरलेले प्रश्न ऐकून ती स्त्री हसली आणि हळूहळू म्हणाली, हे राजा, मी तुझ्या राजाची लक्ष्मी आहे. तुझ्या राज्यात आणि राजवाड्यात सुख आणि समृद्धी ठेवणारी मी ती देवी आहे. तुझ्या धर्मामुळे आणि सत्याच्या प्रतिबद्धतेमुळेच मी तुझ्या राजवाड्यात राहत होती. जेव्हा जेव्हा तू सत्याचा मार्ग स्वीकारलास आणि प्रजेवर दया केलीस, जेव्हा मी करुणा आणि न्यायाचे पालन केले, तेव्हा मी तुमचे राज्य आणि महाल समृद्धी आणि वैभवाने प्रकाशित केले आहे. देवी लक्ष्मीकडून हे ऐकून महाराजांना समाधान वाटले. पण दुसऱ्या क्षणी देवी गंभीरतेने म्हणाली, पण हे राजा, आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज तुम्ही तुमच्या राजवाड्यात ती पेटी स्वीकारली आहे ज्यावर गरिबीचे दुष्परिणाम होते. ज्या पेटीत फक्त कचरा होता तो दारिद्र्याचे प्रतीक आहे आणि जिथे गरिबी राहते तिथे लक्ष्मी राहणे अशक्य आहे. माझ्या नियमांनुसार आणि निसर्गानुसार मी त्याच ठिकाणी गरिबीसह राहू शकत नाही. म्हणून मी आज हा राजवाडा सोडत आहे. महाराज हर्षवर्धन यांनी लक्ष्मी देवीचे शब्द शांतपणे ऐकले आणि त्यांच्या मनात एक खोल दुःख पसरले. परंतु ते त्यांच्या धर्माने आणि सत्याच्या वचनाने बांधले होते. त्यांनी अतिशय नम्रतेने हात जोडून देवी लक्ष्मीला नमस्कार केला आणि म्हणाले, हे देवी लक्ष्मी, की जर वचनामुळे माझ्या राजवाड्यात दारिद्र्य आले असेल तरीही मी माझ्या वचनांपासून मागे हटणार नाही. जरी मी तुम्हाला गमावले असले तरीही मी माझ्या सत्यापासून आणि धर्मापासून दूर जाऊ शकत नाही. कृपया मला माफ करा. देवी लक्ष्मी महाराजांचे हे धार्मिक उत्तर ऐकून काही क्षण गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव उमटला.
काही अटल सत्याबद्दल आणि निरोपाच्या वेदनांबद्दल आदर. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने हास्य देत म्हणाली, हे राजा, तुमच्या महान आणि सत्यवादी हृदयामुळे तुम्ही या जगात आदरणीय आहात. मी तुमच्या ससोटीचा आदर करते, पण माझ्या नियमांमुळे मला इथून जावे लागत आहे. यानंतर देवी लक्ष्मीने महाराजांना आशीर्वाद दिला आणि हळूहळू राजवाड्यातून बाहेर निघाली. देवी लक्ष्मी राजवाड्यातून बाहेर पडताच सर्वत्र शांतता आणि अंधार पसरला. महाराजा हर्षवर्धन यांनी डोके टेकवले आणि देवीच्या भक्तीच्या भावनेत आणि सत्यावरील त्यांच्या भक्तीमुळे त्यांना देवी लक्ष्मीच्या सानिध्यापासून कसे वंचित ठेवले गेले यात हरवून गेले. पण त्याच्या मनात एक अद्भुत समाधान होते, कारण त्याने त्याचा धर्म पाळला होता आणि ते समाधान त्याच्या हृदयात दिव्यासारखे जळत राहिले. देवी लक्ष्मी राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर राजा हर्षवर्धन राजवाड्याबाहेर विचारात गढून बसला होता. देवी लक्ष्मीच्या जाण्याने त्याला खूप दुःख झाले, पण त्याच्या सत्यतेमुळे आणि वचनबद्धतेमुळे तो समाधानी देखील होता. मग त्यांना अचानक आणखी एक अद्भुत दृश्य दिसले. राजवाड्याच्या दारातून एक अतिशय देखणा आणि तेजस्वी तरुण बाहेर येताना दिसला. त्याचा चेहरा तेज आणि दिव्यतेने उजळून निघाला होता. त्याच्या चालण्यात एक खानदानी भाव होता आणि त्याचे डोळे खोलीने आणि करुणेच्या अमर्याद साठ्याने चमकत होते. त्याचे कपडे रेशमी आणि भव्य होते आणि तो देवासारखा दिसत होता. जेव्हा महाराजा हर्षवर्धन यांनी त्या देखण्या माणसाला पाहिले तेव्हा ते पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. मनाची शांती राखत त्याने त्या तरुणाला अभिवादन केले आणि एक सभ्य शब्द बोलले, हे देवा, तू कोण आहेस? तू इथे का आला आहेस आणि आता तू कुठे जात आहेस? त्या तरुणाने महाराजांकडे हसून पाहिले आणि सभ्यतेने उत्तर दिले, हे राजन, माझे नाव दान आहे. मी नेहमीच अशा ठिकाणी राहतो जिथे सत्य, सद्गुण आणि औदार्य असते. तुमची निष्ठा आणि तुमच्या धर्मनिष्ठेमुळे तुमच्या धर्मनिष्ठेमुळे आणि तुमच्याप्रती असलेल्या प्रजेबद्दलच्या प्रेमामुळे, करुणेमुळे मी तुमच्या दरबारात राहायचो. तुमच्या राज्यात माझा आदर होता, कारण तुम्ही नेहमीच तुमचे संकल्प पाळले आणि प्रत्येक व्यक्तीला योग्य सहकार्य आणि मदत केली. पण राजा, आता देवी लक्ष्मी तुमच्या राजवाड्यातून निघून गेली आहे. जिथे लक्ष्मी नाही तिथे दान असू शकत नाही. लक्ष्मीशिवाय तुम्ही दान कसे करू शकाल? यामुळे आता मलाही या राजमहालाचा त्याग करावा लागेल. मी तुमची सत्यनिष्ठा आणि ही परीक्षा पाहून अत्यंत प्रभावित आहे, पण जिथे लक्ष्मी नाही तिथे मी राहू शकत नाही. महाराजा हर्षवर्धन यांनी त्या तरुणाचे हे शब्द शांत मनाने ऐकले. त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि हात जोडून तो नम्रपणे बोलू लागला, हे प्रभू, जशी तुझी इच्छा. जर तुम्हाला इथे राहणे शक्य नसेल तर मी तुम्हाला निघण्याची परवानगी देतो. माझ्यासाठी सत्य आणि धर्माचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या राजवाड्यात जरी गरिबी पसरली, माझी संपत्ती आणि वैभव नष्ट झाले, तरीही मी माझ्या वचनांपासून आणि माझ्या धर्मापासून कधीही विचलित होऊ शकत नाही. माझ्या निर्णयाबद्दल तुमच्या भावना काहीही असोत, त्या तुमच्या स्वतःच्या मते आहेत, पण माझा मार्ग सत्याचा मार्ग आहे आणि मी या मार्गापासून कधीही विचलित होऊ शकत नाही. राजाचे हे शब्द ऐकून तो तरुण प्रत्यक्षात जो दात्याचे मूर्त स्वरूप होता तो काही वेळ राजाकडे पाहतच राहिला. त्याचे डोळे राजाबद्दल आदराने भरून आले आणि तो नतमस्तक झाला आणि म्हणाला, हे राजा, तुमची सत्याची भक्ती आणि धर्माचे पालन करण्याचा तुमचा दृढ निश्चय केवळ पृथ्वीवरच नाही तर स्वर्गातही अमर राहील. तुमच्या या महान आदर्शाने मी खूप प्रभावित झालो आहे आणि जरी मला आता येथून निघून जावे लागले तरीही तुमची ही महानता कायम माझ्या लक्षात राहील. त्या तरुणाला पाहून असे वाटत होते की या संसारात याच व्यक्तीमुळे वैभव प्राप्त होते.
हळूहळू तो राजवाड्याच्या दारातून बाहेर पडताच त्याचे तेजस्वी रूप आणि त्याचे दिव्यत्व राजवाड्यातून नाहीसे झाले. महाराजांनी पुन्हा एकदा त्याला दुःखी अंतकरणाने जाताना पाहिले, परंतु त्याच्या आत्म्यात धर्म आणि सत्याचा दिवा जळत होता, ज्यामुळे त्याचे हृदय समाधानी आणि स्थिर होते. महाराजांच्या राजवाड्यातून दानाचे निघणे हे त्या राजवाड्यासाठी एक खास क्षण होता. आत्तापर्यंत संपत्ती, भव्यता आणि दानशूरपणाचे प्रतीक असलेला हा राजवाडा आता हळूहळू आपला तेज गमावत होता. पण महाराजा हर्षवर्धन यांचे मन अजूनही शांत होते, कारण ते अजूनही हे सत्य स्वीकारत होते की सत्याच्या भक्तीमुळे त्यांना त्यांची संपत्ती आणि दानधर्म सोडावे लागले. महाराज अजूनही राजदरबाराच्या दारातच उभे होते. ते पूर्णपणे विचारात गेले होते. मग राजवाड्याच्या दाराशी आणखी एक देखणा आणि तेजस्वी मनुष्य दिसला. त्याच्या उपस्थितीत एक दिव्य प्रकाश होता. जणू काही त्याच्या सभोवताली यज्ञ अग्नीची पवित्रता होती. त्याच्या तेजस्वीपणामुळे आणि तेजामुळे असे वाटत होते की तो जणू राजवाड्यात राहणाऱ्या देवाचे स्वरूप आहे. जेव्हा महाराजांनी त्या प्रतिष्ठित पुरुषाला पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि हात जोडून त्यांनी नम्रपणे विचारले, हे प्रभू, तुम्ही कोण आहात आणि सध्या कुठे जात आहात? तुम्ही राजवाडा सोडण्याचे कारण काय आहे आणि तुम्ही पण मला सोडून निघून जात आहात का? तेव्हा त्या तेजस्वी पुरुषाने शांतपणे उत्तर दिले, हे राजा, माझं नाव यज्ञ आहे. मी तोच आहे ज्याच्यामुळे तुमच्या राज्यात पवित्रता आणि शांतता होती. सत्याच्या प्रती समर्थनच ही गोष्ट मला तुमच्या राजमहालात येऊन समजली होती. जोपर्यंत तू सत्यवादी आणि दानशूर होतास तोपर्यंत मी या महालात राहिलो. तुमच्या राज्यात प्रत्येक यज्ञ आणि प्रत्येक पूजा यशस्वीरित्या पार पडली, कारण लक्ष्मी तुमच्या राजवाड्यात वास करत होती आणि तुमच्या उदारतेमध्ये दान धर्माचा समावेश होता. पण आता राजा, परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्या धर्माचे पालन करताना तुम्ही गरिबी आणि दुःखाने भरलेली एक पेटी स्वीकारलात. म्हणूनच देवी लक्ष्मी तुमचा महाल सोडून गेली आहे आणि तिच्या जाण्यानंतर मला इथे थांबणे चुकीचे वाटत आहे. आता जिथे लक्ष्मी निवास नाही तिथे लक्ष्मीशिवाय यज्ञासाठी आवश्यक गोष्टी कशा मिळतील आणि दानाशिवाय यज्ञ संपन्न कसे होऊ शकेल? यज्ञाचे सर्वात महत्त्वपूर्ण अंग दान आहे. महाराजांनी यज्ञाच्या या गोष्टी ऐकून एका विचित्र वेदनेचा अनुभव घेतला, परंतु त्यांची सत्यनिष्ठा आणि धर्माप्रती असलेल्या प्रेमाने पुन्हा एकदा त्यांनी शांत केले. त्यांनी शांत स्वरात उत्तर दिले, हे प्रभू, तुम्ही जे काही म्हणत आहात ते खरे आहे. लक्ष्मी आणि दान धर्माशिवाय यज्ञाला येथे राहणे अशक्यच आहे. पण माझ्यासाठी सत्याचे अनुसरण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मी माझ्या शब्दापासून आणि वचनबद्धतेपासून मागे हटू शकत नाही. जरी यासाठी मला माझ्या राज्याची आणि राजवाड्याची संपत्ती गमवावी लागली तरीही मी तुमच्या या निर्णयाचा आदर करतो आणि तुम्ही जिथे जाल तिथे नेहमी आनंदी राहा. महाराज हर्षवर्धन यांचे हे दीर्घ मौन ऐकून यज्ञरूपी त्या पुरुषाने त्यांना नमस्कार केला. महाराजांच्या सत्यप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल आणि धर्माप्रती असलेल्या भक्तीबद्दल त्यांच्या डोळ्यात आदराचे दर्शन घडत होते. तो शांतपणे म्हणाला, राजा, तुमचा हा आदर्श नेहमीच अमर राहील. यज्ञपी आता मी इथून निघून जात आहे, पण तुझा त्याग आणि सत्यता युगानयुगे चर्चिली जाईल. तुम्ही तिन्ही लोकांमध्ये एक उदाहरण बनले आहात आणि तुमच्या सत्यावरील प्रेमाचा प्रभाव येणाऱ्या पिढ्यांवर कायम राहील. असे म्हणत यज्ञरूपातील तो मनुष्य महाराजा हर्षवर्धन यांच्या राजवाड्यातून हळूहळू बाहेर पडला. त्यांच्या जाण्याने राजवाड्याच्या दिव्यतेत आणि भव्यतेत एक अदृश्य तोटा झाल्यासारखे वाटले. महाराजा हर्षवर्धन यांनी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, परंतु धर्म आणि सत्याचा दृढ निश्चय त्यांच्या मनात अजूनही दृढ होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना कसला पश्चाताप होता
ना कसली तक्रार होती. मग काही वेळाने आणखी एक अतिशय देखणा पुरुष राजवाड्यातून बाहेर पडताना दिसतो. तेव्हा राजाने त्यालाही विचारले, हे महाशय, तू कोण आहेस आणि तू हा राजवाडा का सोडत आहेस? मग तो माणूस म्हणाला, हे राजा, मी यश आहे. तुमच्या चांगल्या कर्मामुळे मी तुमच्या घरात राहत होतो, पण आता तुमच्या महालातून लक्ष्मी, दान, यज्ञ निघून गेले आहेत आणि त्यांच्याशिवाय यशाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे मी इथून निघून जात आहे. मग राजाने त्यालाही नमस्कार केला आणि त्याला आदराने जाऊ दिले. मग काही वेळाने आणखी एक अतिशय सुंदर महिला राजवाड्यातून बाहेर आली. तिने सुंदर कपडे घातले होते. तिला पाहून राजाने विचारले, हे देवी, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझा राजवाडा का सोडत आहात? मग ती स्त्री म्हणाली, हे राजा, मी कीर्ती आहे. लक्ष्मी, दान, यज्ञ, यश हे देखील तुम्हाला सोडून गेले आहेत, म्हणून त्यांच्याशिवाय मीही तुमच्या महालात राहू शकत नाही. त्यामुळे आता मीही जात आहे. मग राजाने तिलाही जाऊ दिले. हर्षवर्धन आपल्या महालातील दारावर उभा होते, जे त्यांच्या महालातील एक एक संपत्ती जाताना पाहत होते. त्यांनी देवी लक्ष्मीलाही जाताना पाहिले होते. त्यांचे मन खूप दुःखी झाले होते, परंतु त्यांचा दृढ निश्चय दृढ होता. सत्याचे अनुसरण करणे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते आणि तो कधीही त्याचा धर्म आणि सत्याचे वचन सोडणार नव्हता. मग त्याच्यासमोर आणखी एक दिव्य पुरुष प्रकट झाला, जो अतुलनीय तेज आणि सौम्यतेने चमकत होता. त्याच्या उपस्थितीतून सर्वत्र एक पवित्र आभा पसरली, जणू सत्याचे मूर्त स्वरूप स्वतः राजासमोर प्रकट झाले आहे. राजाने त्या मनुष्याकडे पाहिले आणि विनम्रतेने हात जोडून विचारले, हे प्रभू, तू कोण आहेस आणि तू या वेळी आमचा राजवाडा का सोडत आहेस? तुझ्या जाण्याचे कारण काय आहे? मग त्या महापुरुषाने राजाकडे शांत नजर टाकली आणि गंभीर स्वरात म्हणाला, हे राजा, मी सत्य आहे. मी तिथे राहतो जिथे धर्म, सत्य आणि न्याय राहतात. तुमच्या सत्यतेमुळे आणि धर्माचे पालन केल्यामुळे मी तुमच्या राजवाड्यात राहायचो, पण आता लक्ष्मी, दान, यज्ञ, यश, कीर्ती हे सर्व एक एक करून तुमचा राजवाडा सोडून गेले आहेत. तेव्हा त्यांच्याशिवाय या ठिकाणी राहण्याचे कोणतेही औचित्य नाही, म्हणून मलाही येथून जावे लागेल. महाराज हर्षवर्धन यांनी सत्याचे शब्द ऐकले आणि त्यांचे हृदय तीव्र वेदनांनी भरून आले. ते गंभीर आणि नम्र स्वरात सत्याला म्हणाले, हे सत्य, तूही मला सोडून जात आहेस का? पण मी तुला कधीच सोडलं नाही. माझे जीवन नेहमीच तुझ्या गौरवाबद्दल राहिले आहे. सर्व काही एक एक करून निघून गेले आहे. मी तुला कधीही सोडले नाही. उलट तुझ्यामुळे मी या त्यागाचे दुःख सहन केले आहे. तू मला कसे सोडून जाऊ शकतोस? महाराजांनी आपला मुद्दा सविस्तरपणे सांगितला आणि म्हणाले, हे सत्य, माझ्या या राज्याचे वचन आहे की येथून कोणीही रिकाम्या हाताने परतणार नाही. जो कोणी व्यापारी किंवा व्यक्ती आपला माल विकायला येईल, जर त्याचा माल विकला गेला नाही तर मी तो स्वतः खरेदी करतो. हा माझा संकल्प आहे आणि हे माझे वचन आहे. या सत्याचे रक्षण करण्यासाठी आज मी त्या ब्राह्मणाकडून पेटीत भरलेले दारिद्र्य देखील विकत घेतले आहे. मी त्याला 1000 सोन्याची नाणी दिली आहेत आणि त्यांचे सामान माझ्या महालात ठेवले आहे, जेणेकरून माझे सत्य आणि वचन अढळ राहील. पण गरिबीच्या त्या पेटीमुळे देवी लक्ष्मीने मला सांगितले की ती गरिबीसोबत जगू शकत नाही. तिच्या जाण्याने दान, त्याग, कीर्ती, यश आणि वैभव हे सर्व मला सोडून गेले. मी आनंदाने माझ्या सत्याचे अनुसरण करण्यासाठी ते सर्व सोडले आणि आता तूही मला सोडून जात आहेस. किती विडंबना आहे. हे सत्य, सत्याशी माझे बंधनच माझ्याकडून सर्वस्व हिरावून घेतले. महाराज हर्षवर्धन यांची दृढता आणि सत्यतेचा हा आवाज ऐकून सत्याचे रूप धारण केलेल्या त्या महान पुरुषाच्या चेहऱ्यावर गंभीरतेची भावना उमटली होती.
तो काही क्षण गप्प राहिला आणि मग त्याच्या डोळ्यात महाराजांबद्दलची एक खोल श्रद्धा आणि आदराची भावना चमकू लागली. तो पुढे झाला आणि महाराजांना नमस्कार करत म्हणाला, हे राजा, तुमच्या या शब्दांनी माझे हृदय व्यापून टाकले आहे. मी तुम्हाला सोडून कसा जाऊ शकतो? जर तुमची ही सत्यता केवळ तुमच्या राजवाड्यापुरती मर्यादित राहिली नाही तर सर्व जगात अमर राहिली आहे, तर आत्तापासून मी नेहमीच तुमच्या राजवाड्यात राहीन आणि तुमच्या त्यागाचा आणि दृढ निश्चयाचा पुरावा म्हणून येथेच कायम राहीन. सत्याचे हे शब्द ऐकून महाराजा हर्षवर्धन यांचे हृदय समाधानाने आणि अभिमानाने भरून आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या ससोटीसाठी कृतज्ञता व्यक्त केली. सत्याचे हे दिव्य रूप राजवाड्यात पुन्हा प्रवेश केले गेले आणि त्यासोबत राजाच्या मनात अमर्याद समाधान आणि शांतीची भावना निर्माण झाली. सत्याच्या महालात परत येताच असे वाटले की जणू काही एक पवित्र आणि दिव्य आभा पुन्हा एकदा संपूर्ण राजवाड्यात पसरली आहे. मग थोड्याच वेळात एक सुंदर स्त्री पुन्हा परत येताना दिसली. महाराजांनी तिला पाहिले आणि शांतपणे हसत म्हणाले, हे देवी, तू कीर्ती आहेस ना? आता थोड्याच वेळापूर्वी तू मला सोडून गेली होतीस, मग अचानक पुन्हा परत का आली आहेस? राजा म्हणाला की तुझ्या जाण्याचे कारण काहीतरी वेगळे होते. आता तुझ्या परत येण्याचे काही खास कारण आहे का? कीर्तीने महाराजांकडे प्रेमाने पाहिले. तिच्या डोळ्यात जवळीक आणि आपुलकीची भावना होती. तिने महाराजांना नम्रपणे उत्तर दिले, हे राजा, होय, मी कीर्ती आहे. मी खरोखरच तुमचा हा महाल सोडला होता. जेव्हा लक्ष्मी, दान, यज्ञ, यश येथून निघून गेल्यावर मलाही वाटलं की या महालात माझ्यासाठी जागा नाही, म्हणून मीही हा महाल सोडण्याचा निर्णय घेतला. पण हे राजन, निघताना मला जाणवले की मी खूप मोठी चुकी केली आहे. मी लक्ष्मी, यज्ञ, दान आणि यशाशिवाय जगू शकते, पण सत्याशिवाय नाही. सत्याशिवाय कीर्तीचे काहीच अस्तित्व नसते. सत्याशिवाय कीर्ती ही फक्त एक वाईट आभा आहे, जी लवकरच नाहीशी होते. म्हणूनच जेव्हा मी पाहिले की तू सत्याच्या नावावर स्थिर आहेस आणि तू सत्यासाठी सर्वस्व त्याग केले आहेस, तेव्हा मला माझ्या हृदयात खोल पश्चाताप झाला. मला जाणवले की जर मीही सत्य सोडले तर मीही माझी खरी ओळख गमावेन. म्हणूनच मी इथे परतलो आहे, कारण जिथे सत्य राहील तिथे मीही राहीन. महाराज हर्षवर्धन यांनी कीर्तीच्या या अद्भुत सत्याबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल ऐकले आणि ते समाधान आणि अभिमानाने भरून आले. त्यांनी कीर्तीकडे आपले हात जोडले आणि म्हणाले, हे देवी, तुझे परतणे माझ्यासाठी खूप आदर आणि आनंदाचे कारण आहे. जर मी सत्याच्या मार्गावर चालत तुझ्यासारखी देवी शक्ती प्राप्त केली असेल तर हे माझ्या सत्याचे आणि धर्माचे सर्वात मोठे फळ आहे. मी पुन्हा येथे तुझे स्वागत करतो. तू नेहमी तुझ्यासारखीच या महालात राहावीस आणि तुझ्यामुळे या राजवाड्याला आणि माझ्या राज्याला नेहमीच सर्व शक्तिमान कीर्तीचा महिमा जाणवावा. मग कीर्ती ही राजवाड्यात परत गेली. काही वेळाने यशही तिथे परतला. त्याला पाहून राजाने विचारले, हे महाशय, तुम्ही यश आहात. तुम्ही मला सोडून गेला होता. तुम्ही परत का आला आहात? मग यश म्हणाला, हे राजा, राजा कितीही श्रीमंत किंवा दानशूर असला तरीही त्याला सत्याशिवाय यश मिळू शकत नाही. म्हणूनच जिथे सत्य राहते तिथे मीही राहतो. मी सत्याशिवाय राहू शकत नाही. असे म्हणत यशने राजवाड्यात प्रवेश केला. काही वेळाने यज्ञही परतला. राजा हर्षवर्धन त्याला पाहून आनंदाने आश्चर्यचकित झाला. त्याने हात जोडून नम्रपणे विचारले, हे महाराज, तुम्ही तोच यज्ञ आहात ना, जो काही काळापूर्वी मला सोडून गेला होता? तुम्ही आता अचानक का आला आहात? तुमच्या परत येण्याचे काही विशेष कारण आहे का? यज्ञाने राजाकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेत सभ्य आणि गंभीर स्वरात म्हणाला, हे राजा, हो, मी यज्ञ आहे.
मी तुमचा राजवाडा आधीच सोडला होता, कारण मला वाटले होते की लक्ष्मी, दान आणि कीर्तीशिवाय इथे राहण्यात काही अर्थ नाही. जेव्हा राजवाड्यात समृद्धी नव्हती आणि दानाचीही कमतरता होती, तेव्हा मी इथे कसा राहू शकतो असा मी विचार केला. पण निघताना मला जाणवले की मी खूप मोठी चुकी केली आहे. हे राजन, कोणत्याही यज्ञाचा पाया सत्य असतो. एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत किंवा दानशूर असली तरी सत्याचे सार गमावल्याशिवाय त्यागाचे खरे महत्त्व नसते. जिथे सत्य राहते तिथे त्याग सुंदर असतो, तिथे त्यागाचे फळ मिळते. सत्याशिवाय यज्ञाचे काहीच अस्तित्व नाही. सत्याशिवाय यज्ञ म्हणजे एक ठोकळा समजला जातो, जो आपली पवित्रता आणि प्रभाव गमावून बसतो. जिथे सत्याचा वास असतो तिथेच यज्ञाची शोभा असते आणि तिथेच यज्ञाचे फळ देखील भेटते. तुम्ही सत्याचा मार्ग अवलंबला आहे. तुमचे वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही संपत्ती, दान आणि कीर्ती देखील सोडून दिली आहे. तुमचा दृढ निश्चय आणि खरी भक्तीच मला इथे परतण्यास भाग पाडत आहे. सत्य तुमच्यात राहते आणि जिथे सत्य आहे तिथे मी अनुपस्थित कसा राहू शकतो? या सत्याबद्दलचा हा आदर आणि तुमच्या धर्माबद्दलची अढळ भक्ती, यामुळे मला असे वाटते की तुम्हाला सोडू नये. यज्ञांचे हे शब्द ऐकून महाराजा हर्षवर्धन यांना खूप समाधान आणि कृतज्ञता वाटली. त्याने यज्ञांचे मोठ्या नम्रतेने स्वागत केले आणि म्हणाला, हे यज्ञ, तुझे परत येणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या या शब्दांनी माझे हृदय आणखी मजबूत झाले आहे. जर तुम्ही सत्याच्या शोधात माझ्याकडे परत येण्याचे ठरवले असेल तर माझ्या सत्यतेचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. तुम्ही माझ्या महालात शेवटपर्यंत निवास करा. मग यज्ञ पूर्णपणे महालात निघून गेला. मग काही काळानंतर दान देखील परत आले. राजाने त्या दिव्य पुरुषाला पाहिले आणि तू कोण आहेस हे त्याला मनापासून माहीत असूनही त्याने त्याला नम्रपणे विचारले, अरे महाराज, तुम्ही तेच दान आहात का जे काही काळापूर्वी मला सोडून गेले होते? आता तुम्ही परत का आला? तुमच्या परत येण्याचे काही खास कारण आहे का? दानाचे प्रतीक असलेला तो मनुष्य राजाचे हे नम्र शब्द ऐकून शांतपणे हसला आणि नम्र स्वरात म्हणाला, हे राजा, होय, मी दानशील आहे. काही काळापूर्वी मी तुमचा राजवाडा सोडला होता, कारण लक्ष्मी आणि यज्ञ येथून निघून गेले होते. मला वाटले की जेव्हा राजवाड्यात संपत्ती आणि यज्ञांचा अभाव नसेल तेव्हा दानाचे इथे राहणे अशक्य होईल. परंतु जेव्हा मी हा राजवाडा सोडला आणि सत्य आठवले तेव्हा मला जाणवले की माझा निर्णय चुकीचा होता. माझी ओळख सत्याशी आहे आणि जिथे सत्य राहते तिथे दानाचे खरे महत्त्व आहे. आपला मुद्दा स्पष्ट करताना दान पुढे म्हणाले, हे राजा, सत्याशिवाय दानाला काहीही अर्थ नाही. माणूस कितीही श्रीमंत असला तरीही जर तो सत्याच्या मार्गापासून दूर असेल तर त्याच्या संपत्तीला काहीच किंमत नाही. तो कितीही पैसे दान करतो तरीही खऱ्या प्रामाणिकपणाशिवाय ते दान केवळ बाह्य दिखावा राहते. दान धर्माचे खरे मूल्य तेव्हाच असते जेव्हा ते सत्याच्या आचरणातून उद्भवत नाही. तुमच्याकडे सत्याबद्दल असाधारण भक्ती आणि समज आहे आणि हे पाहून मला समजले की माझे स्थान फक्त तुमच्या राजवाड्यात आहे. म्हणूनच मी तुमच्या सत्यतेचा आदर करून परतलो आहे. दानाचे हे शब्द ऐकून महाराजा हर्षवर्धन यांना मनापासून समाधान आणि कृतज्ञता वाटली. त्यांच्या डोळ्यात एक नवीन चमक आली आणि त्याने त्या दिव्य पुरुषाला आदराने नतमस्तक केले. राजाने हात जोडून म्हटले, दान, तुझे परत येणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या खऱ्या निष्ठेमुळे आणि समर्पणामुळेच माझा राजवाडा पवित्र आणि आदरणीय राहील. मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. या राजवाड्यातील तुमची उपस्थिती आमच्या राजाच्या अभिमानाचे आणि धर्माचे प्रतीक राहील. मग दान म्हणाला, हे राजा, सत्याबद्दलचे तुमचे समर्पण आणि धर्माप्रती दृढता तुमची कीर्ती तिन्ही लोकात अमर करेल. मी येथे कायमचे राहीन आणि तुमच्या सत्यतेच्या आणि धर्माच्या या महालात दानाचे पावित्र्य राखेन. इतकं बोलून तो दानरूपी पुरुष महालाच्या आतमध्ये निघून गेला
मग काही वेळाने महाराजा हर्षवर्धन यांनी साक्षात देवी लक्ष्मीला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आदराची भावना आली. त्यांनी लगेचच हात जोडून नम्रपणे विचारले, हे माता लक्ष्मी, तू खरंच परत आली आहेस? तू तर मला सोडून निघून गेली होतीस, मग पुन्हा इकडे परत येण्याचे काय कारण? देवी लक्ष्मीने तिच्या दिव्य हास्याने महाराजांकडे पाहिले आणि त्यांच्या सत्यतेबद्दल आणि धर्माप्रती असलेल्या भक्तीबद्दल तिचे मनापासून कौतुक व्यक्त केले आणि म्हणाली, हे राजा, ही तुमच्या सत्यतेची परीक्षा होती. मी इथून निघाले तेव्हा मला तुमच्या सत्याची ताकद तपासायची होती. कीर्ती, दान, त्याग आणि वैभव सर्व तुमच्या ठिकाणाहून निघून गेले होते, पण तू कधीही सत्याचा मार्ग सोडला नाहीस. तू सत्याच्या प्रती कायम प्रामाणिक राहिलास. मला हे पाहायचे होते की या कठीण परिस्थितीत तू तुझ्या धर्माचे पालन करतोस की नाही. माता लक्ष्मी पुढे म्हणाली, आता हे स्पष्ट झाले आहे की तुमच्या सानिध्यात केवळ सत्यच नाही तर कीर्ती, दान, त्याग, वैभव देखील परत आले आहेत. आणि जिथे हे सर्व गुण असतात तिथे लक्ष्मीची उपस्थिती देखील आवश्यक असते, कारण लक्ष्मीशिवाय हे सर्व गुण अपूर्ण आहेत. तुमची सत्यनिष्ठा आणि धर्माप्रती असलेले प्रेम या सर्वांनी मला महालात राहायला भाग पाडले आहे. मी तुमच्या खऱ्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, येथे राहण्यासाठी पुन्हा परतली आहे. सत्याची ही दृढता हेच माझ्या परत येण्याचे खरे कारण आहे. देवी लक्ष्मीचे हे शब्द ऐकून महाराजा हर्षवर्धन यांनी नम्रपणे उत्तर दिले, हे लक्ष्मी माता, तुमच्या या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे. पण माझ्या राजवाड्यात अजूनही धार्मिकतेने भरलेली ती पेटी, ज्यात दरिद्रतेने भरलेला कचरा आणि गरिबीच्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मी माझे वचन पाळण्यासाठी आणि धर्माचे पालन करण्यासाठी माझ्याजवळ ठेवले आहेत. आता तुम्हीच मला सांगा की या गरिबीला मी कसा नष्ट करू शकतो, कारण तुम्हीच मला सांगितलं होतं की जिथे गरिबीचा, दरिद्रतेचा निवास असतो तिथे मी राहत नाही. पण मग ती दरिद्रता माझ्या महालात असून तुम्ही इकडे कसं काय निवास करू शकता? देवी लक्ष्मीने गोड हास्य देऊन उत्तर दिले, राजा, तुमच्या सत्यतेने आणि धर्माप्रती असलेल्या दृढतेने माझे हृदय प्रभावित झाले आहे. जो कोणी सत्याचा आदर करतो त्याच्यावर माझे आशीर्वाद नेहमीच राहतात. सत्याच्या सन्मानार्थ तुम्ही जी दरिद्रतेची पेटी स्वीकारली आहे ती मी माझ्या स्वतःच्या शक्तीने, सोन्याने आणि रत्नांनी भरून टाकीन. आता ती पेटी गरिबीने नाही तर समृद्धीने भरलेली असेल. असे म्हणत देवी लक्ष्मीने आपला आशीर्वाद प्रकट केला. राजवाड्यात पाऊल ठेवले आणि महालाचे वातावरण दिव्यतेने भरून गेले. येथील वातावरणात एक अद्वितीय संचार झाला. जेव्हा माता लक्ष्मीने महालात प्रवेश केला त्या क्षणी पूर्वी कचऱ्याने आणि तुटलेल्या वस्तूंनी भरलेली गरिबीची पेटी अचानक सोन्याची नाणी, मौल्यवान रत्ने आणि मौल्यवान दागिन्यांनी भरली गेली. माता लक्ष्मीने त्या पेटीतून गरिबीचा एकूण एक अंश काढून टाकला होता आणि त्या ठिकाणावर संपत्तीचा अपार भंडार प्रकट केला होता. यानंतर काही क्षणातच साक्षात धर्मराज राजमहालात स्वतः चालत येऊ लागले. त्यांचा चेहरा पूर्णपणे तेजस्वी आणि ज्ञानाने भरलेला दिसत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक सुंदर गंभीरता आणि साधेपणा होता. महाराजांनी त्यांना पाहताच सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केले आणि त्यांना विचारलं, हे महाशय, तुम्ही कोण आहात? तुम्ही तर माझा त्याग केला नव्हता, मग आज तुम्ही माझ्या राजमहालात कोणत्या कारणामुळे प्रकट झाला आहात? मग तो व्यक्ती हास्य देऊन बोलू लागला, हे राजा, मी साक्षात धर्मराज आहे. मीच तो आहे ज्याने तुमच्या सत्यतेची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाचा वेश धारण केला होता, आणि मी तोच आहे ज्याने तुम्हाला 1000 सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात गरिबीने भरलेली एक पेटी दिली होती. महाराजा हर्षवर्धन आश्चर्याने भरले. त्यांनी मोठ्या आदराने आणि नम्रतेने विचारले, हे विप्रावर, तू या धर्माचे मूर्त स्वरूप आहेस? तूच माझी परीक्षा घेतलीस
मग धर्मराजाने हलके स्मित हास्य देऊन ब्राह्मणाचे स्वरूप सोडून साक्षात त्यांचे खरे स्वरूप धारण केले. त्यांच्या तेजाने महाराजांचा राजवाडा त्या दिव्यतेने चमकला होता. धर्मराजांच्या उपस्थितीत त्यांच्या भोवती एक दिव्य तेज पसरले होते, ज्यामुळे राजवाड्यात एक अद्वितीय पवित्रता आणि वैभवाचे वातावरण निर्माण झाले होते. धर्मराज महाराजांकडे पाहून म्हणाले, हे राजन, तुम्ही त्या कठीण परिस्थितीतही तुम्ही तुमच्या सत्याचे पालन कराल की नाही याची परीक्षा मला घ्यायची होती. मी तुम्हाला ती गरिबीने भरलेली पेटी दिली होती, कारण मला पाहायचे होते की या कठीण परिस्थितीत देखील तुम्ही सत्याचे, तुमच्या वचनांचे आणि धर्माचे पालन करता की नाही. तुमची परीक्षा घेण्याचा उद्देश तुमच्याबद्दल पसरवलेल्या कीर्ती इतकीच तुमची सत्यभक्ती खरोखरच प्रबळ आहे का हे जाणून घेणे होते. पण तुम्ही तुमच्या अढळ सत्याच्या आणि धर्माच्या शक्तीने मला जिंकले आहे. तुम्ही केवळ लक्ष्मी, त्याग, यज्ञ, दान, भेटवस्तू आणि प्रसिद्धी सोडली नाही, तर गरिबीचाही आनंदाने स्वीकार केला. तुमची सत्याची भक्ती आणि धर्माचे पालन खरोखरच अतुलनीय आहे. म्हणून हे राजा, मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला काय वरदान देऊ ते सांगा. तुमच्या या सत्यतेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वरदान देताना मला खूप अभिमान वाटतो. धर्मराजाचे हे शब्द ऐकून महाराजा हर्षवर्धन यांना आदराने भरून आले. त्यांनी नम्रपणे डोके टेकवले आणि हात जोडून म्हणू लागले, हे धर्मराज, तुम्हाला प्रत्यक्ष पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तुमची कृपा आणि आशीर्वाद मिळाल्याने मी धन्य झालो आहे. मला दुसरे काहीच नको. मी अशा प्रकारे सत्य आणि धर्माचे पालन करू शकेन यासाठी कृपया तुमचे आशीर्वाद माझ्यावर नेहमीच ठेवा. महाराजा हर्षवर्धन यांची ही नम्रता आणि समाधान धर्मराजाने पाहिले आणि त्यांच्या हृदयात आशीर्वादांचा वर्षाव झाला. त्याने हात वर करून राजाला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, हे राजा, तुमचा हा संकल्प आणि तुमची खरी भक्ती सदैव अमर राहील. तुमचे नाव आणि तुमची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये प्रतिध्वनित होईल. तुमचे राज्य नेहमी समृद्ध आणि आनंदी राहील. असे बोलून धर्मराज राजाला आशीर्वाद देऊन आपल्या दिव्य स्वरूपात अदृश्य झाला. मग भगवान विष्णू कासवाला म्हणतात, हे कासवा, अशा प्रकारे महाराजांनी त्यांच्या खऱ्या धर्मामुळे सर्वांना जिंकले होते. म्हणूनच मनुष्याने कधीही सत्याचा अनादर करू नये. माणसाने नेहमी सत्याचे अनुसरण केले पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीसोबत लक्ष्मी, दान, त्याग, कीर्ती, यज्ञ, वैभव नेहमीच राहतात. तर भक्तांनो, अशा प्रकारे विष्णूंनी कासवाला महत्त्वाचे ज्ञान दिले. कासवाने हे ज्ञान संपूर्ण पृथ्वीवर पसरले आणि हे ज्ञान त्या दुःखी भक्ताला देखील सांगितले, ज्यामुळे त्या दुःखी भक्ताच्या भाग्यात माता लक्ष्मीचा चमत्कार झाला आणि माता लक्ष्मीची काही कारणामुळे त्या व्यक्तीवर रुसली होती ती पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आली. माता लक्ष्मीची कृपा सतत राहावी आणि ती आपल्यावर रुसू नये यासाठी कासवाने काही विशेष नियम त्या भक्ताला सांगितले. स्वच्छता आणि शुद्धता राखा. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा. विशेषतः देवघर आणि मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. रात्री झोपताना ओटा, स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपावे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात पूजा व दीप प्रज्वलित करावा. सदाचार आणि सत्यनिष्ठा पाळावी. कधीही अपवित्र किंवा अनैतिक मार्गाने संपत्ती कमवू नये. फसवणूक, खोटेपणा आणि अधर्माने मिळवलेली संपत्ती टिकत नाही. नेहमी परिश्रमाने व ससोटीने पैसा कमवावा. दान, धर्म आणि परोपकार करावा. लक्ष्मी कृपेसाठी गरिबांना, ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना दान करावे. प्रत्येक पौर्णिमेस किंवा शुक्रवारी गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. अन्नाचा अपमान करू नये आणि उरलेले अन्न वाया घालवू नये. अन्न व अन्नपूर्णेचा सन्मान करावा. स्वयंपाकघर मन शुद्ध असावे. स्वयंपाक करताना मन शांत आणि शुद्ध असावे.
अन्नाचा अपमान किंवा नासाडी केल्याने लक्ष्मी रुष्ट होते. देवी अन्नपूर्णेची पूजा करून आभार मानावे. घरात वाद कलह टाळावा. लक्ष्मी माता शांती आणि सौहार्द असलेल्या घरात वास करते. घरात भांडणं, शिवीगाळ, तणाव किंवा कटुता असू नये. घरातील सदस्यांनी एकमेकांवर प्रेम, विश्वास आणि सन्मान ठेवावा. शुक्रवारी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला खिरापत किंवा दूध, तूप, प्रसाद अर्पण करावा. कमळाचे फूल किंवा कुंकू अर्पण करून लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त पठण करावे. विशेष सणांच्या दिवशी लक्ष्मी पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी करणे टाळाव्यात. संध्याकाळी घर झाडू नये. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी घरातून निघून जाते. सूर्यास्तानंतर केस विंचरू नयेत. रात्री खोटी भाषा, नकारात्मक चर्चा, वाईट विचार करू नये. अनावश्यक खर्च आणि अपव्यय टाळावा. अनावश्यक खर्च आणि उधळपट्टी केल्यास धनलक्ष्मी रुष्ट होते. पैसे अधार्मिक मार्गांचा अवलंब करू नये. गरजेपुरतेच पैसे खर्च करावेत आणि बचतीची सवय लावावी. देवतांचा आणि वृद्धांचा सन्मान करावा. वडीलधाऱ्या मंडळींचा, गरजूदारांचा आणि आई वडिलांचा मान सन्मान करावा. दिवसभरात श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे. तुळशीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. सकारात्मकता आणि संतोष बाळगावा. नेहमी सकारात्मक विचार ठेवावे. देवावर श्रद्धा ठेवावी. कधीही पैशासाठी असंतोष बाळगू नये किंवा इतरांच्या धनावर मत्सर करू नये. समाधान आणि कृतज्ञता हीच खरी लक्ष्मी मानली जाते. हे नियम पालन केल्यास माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील आणि आर्थिक समृद्धी व शांती प्राप्त होईल. तर भक्तांनो, अशा प्रकारे कासवाची आणि माता लक्ष्मीची कथा इथे संपत आहे. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णूंच्या हृदयात राहणाऱ्या माता लक्ष्मीचा विजय असो हा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा. तुमची एक कमेंट, तुमचा एक लाईक आम्हाला खूप मदत करतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात राहणाऱ्या माता लक्ष्मीचा विजय असो. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.